संगमनेर तालुक्यातील तिळगाव येथे दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली। निळवंडे गावातील रामवाडी परिसरातील कॅनोलमध्ये अंदाजे 30 ते 35 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास काही नागरिक फिरण्यासाठी गेले असता त्यांना कॅनॉलमध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला। नागरिकांनी तात्काळ याबाबत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दरम्यान स्थानिक नागरिक आणि रुग्णवाहिका चालक किरण दिघे यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी भुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। अद्याप संबंधित तरुणाची ओळख पटलेली नसून कोणाला याबाबत माहिती असल्यास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावयाचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केलं। सकाळी जे निळवंड्या पाटामध्ये आपलं डेड बॉडी सापडली, काय सांगाल सर? आज दिनांक 23/5/2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निळवंडे कॅनल कवठे कमळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अज्ञात इसमाची बॉडी कॅनलच्या पाटामध्ये तरंगताना मिळून आली होती। त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टाफसह जाऊन सदर बॉडी ताब्यात घेऊन त्या बॉडीवर PM केलेलं आहे ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे। तर ते PM करत असताना सदर इसमाच्या छातीवर RIYA रिया असं गोंदलेलं दिसून आलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याच्या छातीवर ओम असं गोंदलेलं आहे। उजव्या हाताच्या दंडावर लवचं चिन्ह आहे आणि Y कॅपिटल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। कमरेस खाकी कलरची अंडरपॅन्ट आहे आणि डाव्या हाताच्या कांबीवर राजू असं गोंदलेलं दिसून आलेलं आहे। डाव्या हातात त्याच्या चेन आणि कड स्टीलचं दिसून येत आहे। तर सदर अज्ञात इसमाचं वय साधारण 30 ते 35 आहे। तर त्या सदर अज्ञात इसमाच्या नाव पत्त्याची माहिती मिळण्याबाबत संगमनेर तालुका शहर तसेच अकोले पोलीस स्टेशनच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर अज्ञात इसमाच्या प्रेताबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला संपर्क करावा, त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल। सर, या प्रकरणाला काही प्रेमाची किनार वगैरे वाटते काही? नाही, याच्यात प्रेमाचा बाकीचा अजून अँगल काही दिसून आलेला नाही। याच्यात प्रेत अज्ञात व्यक्तीचं पाण्यात बुडून मिळालेल्या अवस्थेत आलेलं आहे। डॉक्टरांनी डेड ड्यू टू ड्राउनिंग अशा पद्धतीने आपल्याला त्याचंही दिलेलं आहे। डिकम्पोज झालेली बॉडी आहे। ज्याबाबत या प्रेताबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ कळवा। या घटनेबाबत अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करतायत। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।